चल पुढे. तर ही 2 झाडं मी घेऊन आलेली आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेया स्वाग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज मी झाडं आणायला जाणार आहे. बऱ्याच दिवसांनी मी झाडं घेतेय, गुलाबाची आणि मोगऱ्याची. काही मला घ्यायची झाडं 2-3, पण किमती कशा असतील माहिती नाही. मी बऱ्याच दिवसांनी म्हणजे मी 2 ते 3 वर्षानंतर मी आज झाडं घ्यायला जाणार आहे. तर त्यामुळे मला तिथल्या किमती सुद्धा माहिती नाही की नक्की ते कमी करतील की नाही. आपल्यावरती आहे की आपण बार्गेनिंग जसं करू तसं ते लोक नाही म्हणता 10-20 रुपये कमी करतात. पण अशाच पद्धतीने घेतलेलं खूप चांगलं असतं प्रत्येक वेळी, आणि प्रत्येक गोष्टींमध्ये नाही कमी जास्त केलं जात. पण अशा ज्या काही गोष्टी असतात झाडांच्या वगैरे किंवा लहान सहान गोष्टी वस्तू वगैरे, त्यामधून नक्की कमी करून घ्याव्यात. तर आता तेच आम्ही आता सायशाला मी सोबत जाताना घेऊन जाणार आहे. एकटीला जावं लागणार आहे, त्यामुळे मग म्हटलं सोबत कोणतरी असायला हवं. इथे मी झाडं घ्यायला आली, पण एकाच प्रकारची खूप अशी झाडं आहेत इथे. पण फुलांची झाडं मात्र कमी होती. गुलाबाची आहेत, जास्वंदीची आहेत, व्हाईट असं मोगरा आहे, पण जास्त अशी नव्हती. तुम्ही पाहू शकता इथे ह्या व्हिडिओमध्ये एकाच प्रकारची पण खूप अशी झाडं आहेत. गुलाबाचं असेल तर मग सर्व पिंक कलरची गुलाब आहेत. जास्वंद रेड कलरचं असेल तर मग सर्वच रेड कलरची भेटतायत झाडं. त्यामुळे व्हरायटी होत्या झाडांच्या, पण कलरफुल अशा म्हणजे मल्टी कलर अशा कलरमध्ये सर्व झाडं नव्हती. त्यानंतर इथे शोपीस साठी तुम्ही जे शो साठी ठेवतात ती झाडं होती. त्यानंतर इथे ही जी आहेत लहान लहान फुलांची झाडं आहेत, जेनियाची आय थिंक ही झाडं आहेत, जी मी गेल्या टाइमला लास्ट टाइमला सुद्धा एकदा घेऊन आलेली होती, पण ती जगली नव्हती. कारण की त्याचं मूळच तसं आहे की तुम्ही जास्त अशी माती त्याची चेंज कराल तर ती जास्त जगत नाही, जास्त सर्वाईव्ह होत नाही. आणि ही जी आहेत ह्या झाडांची किमती अक्षरशः 1000 रुपयांपेक्षा जास्त वरती जास्त मोठ्या प्रमाणात असे ते सांगत होते. तर आता मी इथे पोहोचलेलो आहोत, पण ह्या सर्व किमती न परवडण्यासारख्या आहेत. एवढ्या महाग सांगतायत. म्हणजे जे शोपीस साठी आहे ते लोक 600-700 अशी त्यांची प्राइस सांगतात, आणि कुंड्या त्यामध्ये वेगळ्या भेटणार आहेत आपल्याला. तर तुम्हाला जसं अफोर्डेबल होईल तसं तुम्ही घेऊ शकता. इथे सर्व रांगोळी, पंत्या वगैरे, जे तुम्हाला कुंड्या वगैरे जे काही आहे ते सर्व तुम्हाला इथे मिळते. चल पुढे. आम्ही तिथून काहीही खरेदी न करता असेच निघून आलो, आणि बिल्डिंग खाली इथे हा जो हातगाडी घेऊन उभा होता माणूस, त्याच्याजवळ असलेल्या झाडांपैकीच 2 झाडं म्हणजे गुलाबाची आणि मोगऱ्याचं स्टार जास्मिन ही अशी 2 झाडं मी विकत घेतली. इथे ही मला दोन्ही झाडं 60-60 रुपयाला पडली, आणि कुंड्या जवळजवळ 70 रुपयांना एक कुंडी पडली. आपण झाडं आणायला गेलेलो तिथे तुम्हाला झाडं तर घ्यायला नाही परवडणार, पण तुम्ही कुंड्या, पंत्या किंवा रांगोळी नक्की विकत घेऊ शकता. तर ही 2 झाडं मी घेऊन आलेली आहे. हे डबल डिलाइटचं आहे, पिंक आणि व्हाईट ह्यामध्ये मिक्स आहे, त्यामुळे मग म्हटलं हेच घेऊया. रेड कलरचं घेतलेलं होतं, आणि हा जो आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्टार जास्मिन आहे. पण आता बघू, आता ह्याला कळ्या आलेल्या आहेत, पण आता त्या ज्यावेळी ते उगवेल त्यानंतरच आपल्याला कळेल की ते नक्की कोणता मोगरा आहे तो. तर हे जे पॉट आहेत ते मला 60 रुपयाला काल त्यांनी दिले. तर आता मी त्याला तुम्ही पाहू शकता इथे मी असे बारीक एकदम असे बारीक असे होल करून घेतलेले आहेत, कारण की त्यामधून पाणी जावं त्यासाठी. बघ दिसले. तर आता आपल्याला ते जे 4 होल आहेत तर त्याच्या भोवती असं हे जे असे दगड आहेत लहान लहान, तर ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत 4 बाजूला 4. कारण की मग दगड लावल्याच्या नंतर मग तिथे जे होल आहेत, पॉइंट आहेत, त्याला मग तिथे माती साठत नाही, आणि मग पूर्ण पाणी म्हणजे जाण्यासाठी मदत होते. तर आता आपण ही जी सॉइल आहे, तर ही जी सॉइल आहे ही मी विकत आणलेली होती.
तेव्हा मला जवळजवळ हे 550 पर्यंत ती मला सॉईल पडली. त्यामध्ये सर्व पॉटिंग मिक्स आहेत. ते मी तुम्हाला इथे स्क्रीन मध्ये सुद्धा दाखवते. फंगीसाईड वगैरे जे आहेत ते सर्व यामध्ये मिक्स आहे. त्यामुळे झाडांना कीड वगैरे लागण्याची शक्यता नसते. तर ते नॉर्मल सॉईल घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 म्हणजे समुद्रावरची जी वाळू असते, त्यानंतर ही जी नॉर्मल सॉईल, त्यानंतर 2-3 खत त्यामध्ये सर्व मिक्स करावे लागतात. तर याच्यामध्ये आपल्याला काही मिक्स करायचं नाहीये, कारण त्यामध्ये ब्लॅक सॉईल आहे पूर्ण. त्यामुळे बाहेरून वेगळी सॉईल आणि घेण्याची आपल्याला काही गरज नाहीये. तर आता आपण ही सॉईल आपण ह्या दोन्ही पॉटमध्ये घालून त्याच्या आधी आपण दगड लावून नंतर मग ही सॉईल आपण घालणार आहोत. नंतर मग ही झाडं आपण ह्यामध्ये लावून घेणार आहोत. चला आपण करूया सुरुवात. बघूया आता किती वाजतात आपल्याला. आता संध्याकाळचे 5:30 होऊन गेलेले आहेत. साईशा सुद्धा आता स्कूलमधून आलेली आहे. त्यामुळे मग आता 6-6:30 तर वाजतीलच. 2 झाडांना लावायलाच मला एवढा वेळ लागेल. तर अजून जर असते तर मग माहिती नाही किती तास लागले असते ह्याला. तर आता आपण सर्वात आधी याच्यामध्ये हे जे लहान लहान साईजचे जे दगड आहेत ते आपण याच्यामध्ये लावून घेऊया. कारण त्याला पाणी जायला मदत होते. NPK 90-90-90 जे खत आहे, जी पावडर आहे पिंक कलरची, ती तुम्ही 15 दिवसातून एकदा घालू शकता. रोज रोज असं त्याला नाही घालू शकत. त्यानंतर मग जे तुम्हाला जर रोजच्या रोज 2 दिवस आड करून जर घालायचं असेल पाणी, म्हणजे बाकी काही खत न यूज करता, ते कांद्याच्या साली आहेत, जास्त फ्लॉवर येण्यासाठी कांद्याच्या साली आहेत, त्या 2 दिवस पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवून त्यानंतर मग ते तुम्ही 2 दिवस आड करून नंतर त्याला थोडंसं डायल्यूट करून नंतर नॉर्मल पाण्यामध्ये डायल्यूट करायचंय. नंतर ते पाणी तुम्ही झाडांना तुम्ही घालू शकता. नाहीतर मग 2-2 दिवसांनी ते पाणी ऍड करून असं घालायचं आहे. आणि नॉर्मली जर तुम्हाला असं वाटत असेल की माती खूपच जास्त सुकते वगैरे, तर तुम्ही नॉर्मल पाणी रोजच्या रोज तुम्ही थोडं थोडं देऊ शकता झाडांना. थोडी करून आता ह्या दोन्ही पॉट्स मध्ये घालून घेणार आहोत. साईशाला मजा येते. तू बघ कसं केक बनवले ते. मग बघ केक. ही माती थोडीशी खालून त्याच्या रूट्सला हर्ट होणार नाही अशी थोडीशी इथे खालून काढून घ्यायची आपल्याला माती. जास्त अशी काढायची नाहीये. मुळं मेन आहेत झाडासाठी. मुळं तुटल्याच्या नंतर मग झाडाची काही शक्यता नाही जगण्याची. इथे आपण पूर्ण काढलेली नाही, तुम्ही पाहू शकता. थोडी थोडीशी काढून घेतली. आता हे आपण असं सेट करणार आहोत डायरेक्ट. जी खालची थोडीफार माती असेल, एक्स्ट्रा माती असेल, ते तुम्ही काढून घ्या. आणि जी एक्स्ट्रा ही रोपं आली असतील ते सुद्धा तुम्ही ह्याच्यातून काढून घ्या. बाकी मुळांना हर्ट होणार नाही असे तुम्ही पूर्णपणे माती ह्यामधली काढू नका. जेवढा वेळ झाड उगवायला लागतात तेवढाच वेळ खाली सुद्धा पाळं फुटून माती पकडून ठेवायला लागतात. त्यामुळे मग पूर्ण माती काढणं खूप चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही माती इथे खाली सेट केलेली आहे. आता ह्याच्या बाजूला जी राहिलेली आहे ती आपण माती त्यामध्ये घालून घेणार आहे. बाजूची जी आहेत ती सर्व आपण रोपं काढून घेतली. तर अशा प्रकारे आपलं हे मोगऱ्याचं झाड लावून झालेलं आहे. आता आपल्याला गुलाबाचं थोडंसं चेक करायचं, थोडंसं व्यवस्थित मोठं असल्यामुळे थोडं व्यवस्थित व्हायचंय ते झाड. मग हे आपण सर्व काही साईडला ठेवू.
ह्यामध्ये पण सेम आपण अशी दगड घालून घेतलेली आहे. आपण ही सुद्धा माती यूज करणार आहोत. ते माती असल्यामुळे मग थोडी त्यांची लाल माती आहे, त्यामुळे मग माती फुकट जात नाही. पण गुलाबाबद्दल मला अजून सुद्धा डाऊट आहे, कारण की तो घेतलेला तर आहे पण तो ऑलरेडी खूप हालतोय, तर त्यामुळे त्याची मुळं खालीपर्यंत व्यवस्थित असतील की नाही माहिती नाही. पूर्ण काढून बघू शकत नाही, त्यामुळे मी ते बघितलेलं नाहीये. पण तरी सुद्धा तो जर व्यवस्थित राहिला जगला वगैरे तर मग ठीक आहे, नाही तर मग त्यांना मी तसं सांगून मग ते दुसरं घेऊन येणार आहे परत. तर ह्याचं बघू आता कसं काय ते. पण तरी सुद्धा मी इथे आता दोघांना पाणी घालणार आहे. तर हे मी पाणी घेताना हे जे आहे मी ते कांद्याची पाती आहे ते मी काल परवाच्या दिवशी 2 दिवस झाले मी ते भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये. ते पाणी मी ह्याच्यामध्ये नॉर्मल पाणी टाकून डायल्यूट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडस हे जे खत आहे NPK 90-90-90 ह्याला आता बरेच दिवस झाले, त्यामुळे हे पॉकेट असं झालेलं आहे. तर तुम्ही जे पाहू शकता हे जे पॉकेट आहे ह्याच्याने जे काही झाडांचे फ्रुट्स असतील, फ्लॉवर्स असतील, त्याने खूप छान अशी फ्लॉवरिंग होते झाडांना. तर तेच मला आता बघायचं आहे, ते मी ह्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे. हे याचं असं आहे की थोडंसं चिमूटभर असं हे खत घ्यावं लागतं, ही पावडर घ्यावी लागते अशी चिमूटभर एकदम, आणि ती तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून झाडांना घालू शकता. ह्याला जास्त तुम्हाला युज करायचं नाहीये झाडांना घालताना. जर तुम्हाला झाडांसाठी फ्लॉवरिंग पाहिजे असेल तर हे खत नक्की युज करा. तर आता मी बघणार आहे ह्यांना असं थोडंसं पाणी घालणार आहे, कारण की ऑलरेडी यांची माती खालच्या साईडला खूप ओली होती, त्यामुळे यांना जास्त पाणी आता मी घालणार नाहीये. हे जे राहिलेलं पाणी असेल ते मी नंतर दुसऱ्या पाण्यामध्ये थोडंसं डायल्यूट करून नंतर मग मी ते ठेवून देईन पाणी. त्यामध्ये अजून काही म्हणजे किंवा ह्यांच्यावरती पानांवरती त्यांना स्प्रे करेन आणि त्याच्यामध्ये अजून कांद्याची पाती घालून मग मी ते 2 दिवसासाठी, म्हणजे कारण 48 तास पूर्ण व्हायला पाहिजे, त्यासाठी 2 दिवसासाठी मग त्याला 1-2 दिवसाने ऍड करून असं, म्हणजे ह्या फक्त गुलाबाच्या झाडासाठी स्पेशली तसं आपल्याला पाणी करून घालायचं आहे. तर त्यासाठी मी हे खत वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे ऑलरेडी, आणि आता थोडंसं राहिलेलं पाणी याला मी स्प्रे करणार आहे. असं थोडं करून जोपर्यंत पाणी आतमध्ये मुरेल तोपर्यंत थोडं हे करून आपल्याला पाणी यामध्ये घालायचं. पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला थोड्या वेळाने आपण बाल्कनीच्या बाहेर आपण ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपले दोन्ही पॉट आपले झालेले आहेत. आता आपण ह्याला बाहेर ठेवूया. आता संध्याकाळी बरोबर 7 वाजलेले आहेत, पण तरी सुद्धा एवढा उजेड आहे. दाखवते तुम्हाला. व्यवस्थित असं क्लीन करून पुसून घेतलंय, दिसायला जरा बरे वाटत. तर अशा प्रकारे आपली आता झाडं लावून झालेली आहेत आणि तुम्ही बाहेर पाहू शकता आता संध्याकाळी 7-7:15 झालेले तरी सुद्धा किती उजेड आहे. तर आपली आता झाडं सुद्धा लावून झाली आहेत आणि आता त्याला पाणी वगैरे घालून त्यांना मस्तपैकी बाहेर मी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता इथे सर्व साफसफाई करून घ्यायची आहे. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून की जे लोक मला कमेंट्स करतात, मी ह्याच्या अगोदर मी कमेंट्ससाठी खूप वाट बघत होती, पण खूप छान असे कमेंट्स करतायत, तर ते बघून मला खूप बरं वाटतंय. खरंच खूप थँक्यू कमेंट्स केल्याबद्दल.
आणि त्या सर्व गोष्टी मी नक्कीच लक्षात घेईन, नक्की त्या सर्व गोष्टींची मी काळजी घेईन. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा नक्की मी प्रयत्न करेन व्हिडिओ अपलोड करण्याचा. तर आजचा हा आमचा असा दिवस होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.